आमचं ठरलंय असं म्हणत गेल्या अनेक दिवसांपासून मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती। आता ठरलेलं सांगायचं असल्यानंच धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी 14 एप्रिल 2024 शिवरत्नवर कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली असून या बैठकीत कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करणार असल्यानं सर्व महाराष्ट्राचं लक्ष याकडे लागलेलं आहे। तुम्ही या, आम्हाला बोलायचं आहे, त्यासाठीच भेटू अशी साथ घालत धैर्यशील मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना रविवारी दुपारी 4 वाजता शिवरत्न बंगल्यावर भेटा असं आवाहन केल्यानं माढा मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत। धैर्यशील मोहिते पाटील यांनी गुरुवारी 11 तारखेला ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली। त्यानंतर त्यांनी आपल्याकडील भाजपच्या सर्व पदांसह सदस्यत्वाचा राजीनामा दिला। त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरून शिवरत्नवर भेटीला येण्याची कार्यकर्त्यांना साथ घातली। गेल्या अनेक दिवसांपासून वेट अँड वॉच म्हणत अनेक घडामोडीबाबत धैर्यशील मोहिते पाटील यांनी उत्सुकता ताणली होती। त्याचा रविवारी शेवट होण्याची शक्यता आहे। भाजपचा राजीनामा दिल्यानंतर व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील व मोहिते पाटील परिवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। तर मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ नेते शरद पवार व सुशीलकुमार शिंदे हे थोड्याच वेळात शिवरत्न बंगल्यावर विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेणार आहेत व स्नेहभोजनासाठी ते येणार आहेत। सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्ष प्रवेश निश्चित असला तरी तत्पूर्वी ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जातंय। त्यासाठीच त्यांनी कार्यकर्त्यांना साथ घातली असून शिवरत्नवर येण्याचं आवाहन केलेलं आहे। आताची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, गुलदस्त्यातील आमचं ठरलं जे होतं ते आता उलगडणार आहे। धैर्यशील मोहिते पाटील आज पवार आणि शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।